1 मे ते 4 मे दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या 65 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने मुंबईमधील वरळीतील जांभोरी मैदानावरती गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या 4 दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक समृद्धीचे दर्शन घडवण्यात आलं। महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा झालेला सन्मान। त्यांच्या नेतृत्वात राज्याने घडवलेल्या प्रगतीचा गौरव करत एक विशेष सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता। या महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकणारी 5 विशेष दालने उभारण्यात आली होती। यामध्ये कला दालन सर्वांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले, ज्यामध्ये महाराष्ट्राची यशोगाथा प्रभावीपणे सादर करण्यात आली। त्याचबरोबर राज्यामधील 6 प्रादेशिक विभागांमधून आणलेली महाराष्ट्र गौरव कलश, ज्यामध्ये पवित्र नद्यांचे जल आणि ऐतिहासिक स्थळांची माती होती, हे देखील या दालनात ठेवण्यात आले होते, जे राज्याची सांस्कृतिक एकात्मता अधोरेखित करताना आपल्याला पाहायला मिळाले। राज्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती देखील एका दालनामध्ये मांडण्यात आली होती। याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती, त्यांचा कार्यकाळ एका स्वतंत्र दालनात प्रदर्शित करण्यात आला होता। महोत्सवात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही तितक्याच रंगतदार पद्धतीने सादर झाली। राज्याच्या विविध कानाकोपऱ्यामधून आलेले बचत गट पारंपरिक चवदार पदार्थ घेऊन सहभागी झाले होते। त्याचबरोबर लोककला, नृत्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा महोत्सव वरळीच्या जांभोरी मैदानात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भव्य उत्सव ठरल्याचं देखील पाहायला मिळालं। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव दिवसाचा आनंद देखील लुटला।